मित्रांनो, मागच्या वेळेस आपण शोषित, पीडित, गरिबांची बाजू घेणारे लीडर व्हा अशा प्रकारचा आशय असलेला भाग केलेला आहे। या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। तुमची फिलॉसॉफी आधुनिक आणि तगडी ठेवा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। मानवी उत्क्रांतीमध्ये आपण मानवी समूह म्हणून विकसित होत असताना सतत उत्क्रांत होत आलेलो आहोत आणि या उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये आपण एकेका टप्प्याला पार करत करत सरंजामशाहीपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर आधुनिक लोकशाहीचा स्वीकार संपूर्ण जगाने आपापल्या देशामध्ये केलेला आहे। आधुनिक लोकशाहीच्या या युगामध्ये काही देश याला अपवाद आहेत जे कम्युनिस्ट राष्ट्र म्हणून आपण ज्यांना बघतो त्या कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे लोकशाहीचा तिथे स्वीकार केला जात नाही, परंतु आधुनिक पद्धतीने तिकडची व्यवस्था ही चालवली जाते। आज आपण 2024 मध्ये जगतोय हे आपण सगळे मान्य करतो, तर याच्या पूर्वी आपण सरंजामशाही या अवस्थेमध्ये जगत होतो। म्हणजे जिथे जमीनदार असायचे, जिथे राजेशाही असायची, जिथे छोटी छोटी खेडी असायची आणि त्या खेड्यांमध्ये आपापले व्यवहार हे अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या जोरावर चालत असत आणि यांना मागे टाकून आज आपण शहरांमध्ये आलोय। खेडी जरी पारंपरिक अवस्थेमध्ये आजही असली तरी आजही आपण शहरांमध्ये आधुनिक पद्धतीने जगतोय। जगामध्ये अमेरिका असो, युरोपचे खेडी असो, भारताची खेडी असो, जपानची खेडी असो, ऑस्ट्रेलियाची खेडी असो, रशियाची खेडी असो, सगळी सारखीच होती। खेडी म्हणजे एक व्यवहार चालवणारी यंत्रणा होती आणि ती मागे टाकून आज आपण शहरामध्ये विकसित होतोय। शहरामध्ये एक वेगळी व्यवस्था आणि आधुनिक पद्धतीने चालणारी व्यवस्था असते। विज्ञानाच्या प्रगतीनंतर आज संपूर्ण पृथ्वी हिने एका खेडेगावाचं स्वरूप किंवा रूप घेतलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्वी एका खेड्यामध्ये जगणारा माणूस आज पृथ्वीच्या एका मोठ्या खेड्यामध्ये जगतोय, ज्याच्यामध्ये इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे आणि आज भारतातला एका खेडेगावातला माणूस देखील अमेरिकेच्या कोणत्याही माणसाला सहज संपर्क येईल अशा पद्धतीनं जगत आहे। त्यामुळे प्रत्येक देशामध्ये जो माणूस आहे तो माणूस जगातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क करू शकतो। म्हणजेच काय तर त्यांची संस्कृती ही आपल्या भारत देशाशी परिचित होते, आपली संस्कृती त्यांच्या देशांशी परिचित होते, आफ्रिकेची संस्कृती आपल्याशी परिचय होतोय, आफ्रिकेच्या संस्कृतीचा अमेरिकेशी परिचय होतोय, ऑस्ट्रेलियाशी परिचय होतोय, जपानशी परिचय होतोय। अशी ही जी घुसळण आहे ही घुसळण आधुनिक काळामध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे जगाची एक संस्कृती विकसित होण्यासाठी जो माहोल लागतो तो माहोल आता तयार व्हायला लागलेला आहे आणि हे आपण स्वीकारायला हवं। भारताच्या ज्या समूहाविषयी आपण चिंतन करतोय, चर्चा करतोय, तो समूह देखील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी हा जवळजवळ 80 ते 85% समूह या सगळ्या घुसळणीमध्ये, या सगळ्या वातावरणामध्ये आलेला आहे आणि तो ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीनंतर भारतामध्ये याच्यापूर्वी फक्त वर्णवर्चस्व असलेली शिक्षण पद्धती ब्राह्मणी लोकांनाच होती। जे शिक्षण घेत होते ते फक्त ब्राह्मण होते, परंतु ब्रिटिशांच्या भारतात येण्यानंतर हे जे शिक्षणाचं द्वार आहे हे शिक्षणाचं द्वार हे सगळ्या जाती समूहासाठी ओपन झालं आणि त्यानंतर एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी या सगळ्या समूहातली लोक ही शिकायला लागली। फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच शिक्षण मिळत नाही, तर या सगळ्या जाती समूहांना शिक्षण मिळतंय। याचाच अर्थ असा होतो की हा सगळा समूह या सगळ्या पृथ्वीच्या ग्लोबल खेड ज्याला म्हणतोय आपण त्या सगळ्या घुसळणीमध्ये आता येत आहे, आलेला आहे।
उत्क्रांतीच्या, मानवी उत्क्रांतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रीक संस्कृती, चीनी संस्कृती, इजिप्तची संस्कृती, सिंधू संस्कृती अशा प्रकारे मेजर ज्या संस्कृती आहेत या विकसित झालेल्या जगाने पाहिलेल्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात इतर संस्कृती देखील विकसित झालेल्या आहेत, पण या 4 संस्कृतींची जी नावं आहेत ही अभ्यासाने किंवा मोठ्या पद्धतीनं जगात घेतली जातात. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेत विकसित होत असताना या सगळ्या संस्कृतींनी आपापले धर्मग्रंथ, आपापल्या धर्मसूत्र आणि वेगवेगळ्या पौराणिक कथा यांना जन्म दिला आणि त्यांच्या हजारो पिढ्यांनी त्या साठवलेल्या आणि पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आपण बघतो. या सगळ्या साहित्यातून आपल्याला त्या त्या वेळचा जो समाज आहे आणि त्या त्या वेळची जी समाज रचना आहे ती अभ्यासातून दिसून येते. आजच्या आधुनिक काळात जगताना म्हणजे 2024 मध्ये जगताना त्यावेळची समाज रचना आणि त्यावेळचा समाज याच्यात आणि आजची समाज रचना आणि आजचा समाज याच्यात जमीन आसमानाचा फरक हा तुम्ही आणि आम्ही अनुभवू शकतो. ही तफावत आणि हा फरक आपण सर्व अंगाने पाहू शकतो. उदाहरणासाठी जर सांगायचं तर पूर्वी राजेशाही होती, आता लोकशाही आहे. पूर्वी विमानं नव्हती, पूर्वी मोठमोठे क्रूज नव्हत्या, पूर्वी मोठमोठी शहरं नव्हती, पूर्वी मोठमोठे मोबाईल फोन, व्हॉट्सअप, इंटरनेट आणि हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेल किंवा मुंबईसारख्या शहरांना 24 तास जागा ठेवणारी वीज, इलेक्ट्रिसिटी त्या काळात नव्हती. याचाच अर्थ आजचं वैयक्तिक आयुष्य, पूर्वीचं वैयक्तिक आयुष्य, आजचं कौटुंबिक आयुष्य, पूर्वीचं कौटुंबिक आयुष्य, आजचं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आयुष्य आणि पूर्वीचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आयुष्य हे जमीन आसमानाचा फरक असलेलं होतं. मित्रांनो, माणसाला जन्म हा एकदाच मिळतो आणि हा त्याला मिळालेला जन्म हा सुखानं आणि समाधानानं त्याला जगता आला पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तयार करून देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं काम जे आहे ते हे आहे की त्यांनी माणसाच्या मनाला नवीन उभारी देणारं हे नवीन तत्वज्ञान आणलं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे की मनाला नवी उभारी देणारं तत्वज्ञान त्यांनी समाजासमोर, देशासमोर आणि जगासमोर आणले. या नवीन तत्वज्ञानाला नाकारून जर या देशाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर हा देश विक्षिप्त, अधार्मिक आणि अराजकाच्या वाटेवर जाईल हे निश्चित आहे. युरोपमध्ये जी नवजागृती झाली 17व्या-18व्या शतकामध्ये, त्या जागृतीला, नवजागृतीला रेनेझान्स असा शब्द वापरला गेला. म्हणजे पुनर्जागरण विचारांचं सांस्कृतिक पातळीवर, राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, अशा शैक्षणिक पातळीवर, कलांच्या पातळीवर पुनर्जागरण. तेच पुनर्जागरण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. भारतीय मानवी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना बदल अपेक्षित होते आणि त्यासाठी त्यांनी लेखन केलं, अनेक भाषणं केली आणि धर्मावर, अंधश्रद्धांवर कडक ताशेरे ओढले. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिण्यासाठी घेतले होते. त्याच्यामध्ये ब्राह्मणी लिटरेचर, ब्राह्मणी साहित्य याच्यावर भाष्य करण्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. आत्मकेंद्री ब्राह्मणी तत्वज्ञानापासून बाबासाहेबांना इथे बुद्धाचं बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानाला सुसंगत असं बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय तत्वज्ञान आणायचं होतं आणि त्यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न होता. बाबासाहेब जसे मनुस्मृतीवर तुटून पडतात, मनुस्मृतीमधल्या मूल्यांवर आणि तत्वज्ञानावर तुटून पडतात, तसे ब्राह्मणी साहित्याच्या इतर साहित्यावर देखील ते तुटून पडतात.
काय काय होतं या ब्राह्मणी साहित्यामध्ये? भगवद्गीता, मानवी तत्वज्ञान आणि मूल्य, वेद, वेदांत, उपनिषदे, मानवी तत्वज्ञान आणि मूल्य, महाभारत, मानवी तत्वज्ञान आणि मूल्ये, रामायण, मानवी तत्वज्ञान आणि मूल्ये. विविध पुराणामध्ये मार्कंडेय पुराण, वायू पुराण, ब्रह्मांड पुराण, विष्णू पुराण, मत्स्य पुराण, भागवत पुराण, कूर्म पुराण, वामन पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, पद्म पुराण, बृहन नारदीय पुराण, अग्नि पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण. या 18 पुराणांमधील तत्वज्ञान आणि मानवी मूल्ये ही आधुनिक काळात चालणार आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. या सगळ्या साहित्याची पेरणी ही एका समूहाची बाकी सगळ्या समूहावर वर्चस्व राहावं यासाठी केलेली पेरणी आहे, असं बाबासाहेबांचं ठाम मत आहे. या सगळ्या वर्चस्ववादी विचारसरणीमधून सगळ्या समूहाला सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी नवीन तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण आंबेडकर वाद म्हणू शकतो. तो आंबेडकर वाद हा आर्थिक विचाराचा जसा आहे, सामाजिक विचाराचा जसा आहे, राजकीय विचाराचा जसा आहे, तसा या तत्वज्ञानाचा देखील, फिलॉसॉफीचा देखील आंबेडकर वाद आहे. आणि तो आपण, तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. भारतामध्ये बहुसंख्य जनता ही अज्ञानी, भोळी आणि खुळ्या कल्पनांमध्ये अडकलेली जनता आहे. आणि या जनतेला जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना एक नवीन विचारसरणी, आधुनिक विचारसरणी दिली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. ही फिलॉसॉफी, ही तगडी फिलॉसॉफी आहे. आणि या तगड्या फिलॉसॉफीला आंबेडकरवाद्यांनी जपलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे, नर्चर केलं पाहिजे आणि लोकांमध्ये गेलं पाहिजे. फ्रान्सिस बेकन या तत्ववेत्त्याचा दाखला देऊन बाबासाहेब म्हणतात, त्याने सांगितलेलं आहे, नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही एक महान शक्ती आहे आणि या महान शक्तीला सर्वसामान्य माणसांपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. आंबेडकरवाद्यांनो, तुमची फिलॉसॉफी आधुनिक आणि अशाच प्रकारे तगडी ठेवा. जय भीम.